तारीख होती 4 जुलै 1999. या दिवशी जिल्हा परिषद सदस्य ते 6 वेळा आमदार, राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पर्यंतची मजल मारलेल्या आर.आर. आबांच्या घरात एका मुलाचा जन्म होतो. 8 नोव्हेंबर 2014 साली आर.आर. आबांचं अकाली निधन होतं आणि आर.आर. पाटलांच्या अंत्ययात्रेला एक 15 वर्षाचा 8वी-9वीत शिकणारा एक कोवळा मुलगा उपस्थित असतो. पुढच्या काहीच वर्षात कवठे महाकाळची नगरपंचायतीची निवडणूक लागते. निवडणुकीत एका बाजूला संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट आणि काँग्रेसचे स्थानिक नेते असे सर्व विरोधक एका बाजूला एकटवले असताना त्यांच्या समोर उभा असतो एक 23 वर्षांचा शांत पण मुद्देसूद बोलणारा एक तरुण. आणि त्या नगरपंचायतीच्या निकालामध्ये तो तरुण मुलगा 17 पैकी 10 जागा जिंकत नगरपंचायतीवर आपला पहिला झेंडा फडकवतो आणि वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी 2024 साली समोर भले मोठे विरोधक उभा असताना तो तासगाव कवठे महाकाळ या विधानसभेचा आमदार म्हणून निवडून येतो. त्या तरुण हुशार मुलाचं नाव आहे रोहित रावसाहेब कुसुम पाटील, म्हणजेच रोहित पाटील. आणि आता तेच रोहित पाटील वयाच्या 26व्या वर्षी काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली दिसेल. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा.